बंधूंनो नमस्कार, मी बळीराम गाडेकर. तर आज आपण ही उद्याची लाईव्ह अपडेट देत आहे. तर या लाईव्ह अपडेटमध्ये उद्या आपल्याला या जिल्ह्यामध्ये पिकाला जीवदान मिळेल एवढा पाऊस होईल. तर त्यामध्ये जिल्ह्याचा समावेश आहे. जर तुम्ही बघितलं तर इकडे ही जी पिवळ्या रेषा दिसते तुम्हाला, तर पिवळ्या रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये उद्या दुपारनंतर आपल्याला या जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी पिकाला जीवदान मिळेल एवढा पाऊस होईल. म्हणजेच पेंडवणी ते चांदणीतून पाऊस या जिल्ह्यामध्ये उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यामध्ये जिल्ह्याचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी आपल्याला उद्या मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळणार आहे. यामधून पाऊस होणार आहे पेंडवणी ते चांदण्यातून. तर या जिल्ह्यामध्ये पिकाला जीवदान उद्याच्या पावसाने मिळणार आहे. त्यानंतर जे काही बाकीचे जे उर्वरित जिल्हे दिसते तुम्हाला, यामध्ये अहिल्यानगरच्या सुद्धा या भागामध्ये हलक्या सरी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर इकडे धाराशिवमध्ये सुद्धा, धाराशिवच्या उत्तर भागामध्ये सुद्धा इथे सुद्धा एक पेंडवणी ते चांदणीतून पाऊस होण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी. त्यानंतर लातूरमध्ये सुद्धा हलक्या सरी शक्यता आहे. इकडे नांदेडला सुद्धा या ठिकाणी म्हणजे नांदेडच्या पूर्व उत्तर भागामध्ये सुद्धा एक हलका ते मध्यम पाऊस म्हणजे पेंडवणी ते चांदणीतून पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हिंगोलीला सुद्धा उद्या पुन्हा हलक्या सरी शक्यता आहे. त्यानंतर जर आपण इकडे पूर्व विदर्भाकडे जर बघितलं, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक पेंडवणी ते चांदणीतून पाऊस उद्या होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नागपूर, वर्धा या पट्ट्यामध्ये सुद्धा एक हलक्या सरीची शक्यता आहे उद्या. त्यानंतर इकडे पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग म्हणजे कोकणी भागामध्ये सुद्धा उद्या आपल्याला अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळेल. तसेच पुण्याचा पश्चिम भाग, साताऱ्याचा पश्चिम भाग, कोल्हापूरचा पश्चिम भाग म्हणजे घाटमाता इथे सुद्धा आपल्याला अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळेल. त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा या पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला हलक्या ते काही ठिकाणी थोड्या शिल्लक म्हणजे चांदणीतून म्हणजे मध्यम सरी पाहायला मिळेल. त्यानंतर जे काही राज्यातील उर्वरित जिल्हे आहे, तर या जिल्ह्यामध्ये पाऊस शक्यता नाही. किंचित विरखुळले ढगाळ वातावरण कुठेतरी थोडेफार शितोडे होईल, अन्यथा पावसाची शक्यता नाही. शेतकरी बंधूंनो, आपण जो 15 ते 18 ऑगस्ट या कालावधीमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दिला होता, त्या अंदाजानुसार जरीही वातावरण चेंज झाले असले तरीसुद्धा आपल्याला विरखुळ्या स्वरूपात का होईना पेंडवणी चांदणीतून असा पाऊस चालू राहणार आहे. आणि 22 ऑगस्टपासून पुन्हा पावसामध्ये वाढ होणार आहे. सध्याची जर परिस्थिती बघितली तर खूपच चिंताजनक आहे असं आपल्याला सुद्धा स्पष्टपणे दिसते. कारण की मागच्या 15 ते 20 दिवसापासून काही जिल्ह्यामध्ये, काही गावामध्ये शितोडासुद्धा पडलेला नाही. म्हणजेच 31, 30 आणि 31 जुलैला जो पाऊस झाला आहे त्याच्यानंतर राज्यामध्ये कुठेही पाऊस नाही. कुठंतरी तुटक पाऊस चालू आहे. पण लवकरच तिथेसुद्धा पाऊस येईल. फक्त थोडं धीर धरा. आणि ज्याच्याकडं पाण्याची व्यवस्था असेल तर त्यांनी पिकाला पाणी सोडलं तरी चालेल. पण शेतकरी बंधूंनो, पाण्याची व्यवस्था असणं म्हणणं हे सुद्धा चुकीचं आहे. कारण की आत्तापर्यंत मराठवाड्यामध्ये सोलापूर, सांगली, एक धाराशिव, लातूर, नांदेड या पट्ट्यामध्ये खूपच पाऊस कमी आहे. त्यानंतर बीडमध्ये सुद्धा पाऊस कमी आहे, परभणीमध्ये सुद्धा पाऊस कमी आहे, जालन्याच्या सुद्धा दक्षिण भागामध्ये पाऊस कमी आहे, छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये पाऊस कमीच आहे. म्हणजे इथे सुद्धा कुठं विहिरीला पाणी आले असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे ही परिस्थिती खूपच चिंताजनक आहे. त्यानंतर सोलापूरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. दक्षिण महाराष्ट्रातील सांगलीच्या सुद्धा या भागामध्ये तीच परिस्थिती आहे. पुण्यात सुद्धा या भागामध्ये तीच परिस्थिती आहे. अहिल्यानगरमध्ये सुद्धा पाऊस कमीच आहे. नाशिकला पाऊस समाधानकारक आहे. मात्र इकडे विदर्भामध्ये सुद्धा, पूर्व विदर्भामध्ये पाऊस समाधानकारक आहे. त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम इथे सुद्धा पावसाचं प्रमाण कमीच आहे. पण इथे मराठवाड्याच्या तुलनेत पाऊस थोडा बरा आहे. म्हणजे इथे तरी काही ठिकाणी विहिरीला पाणी आले असेल. मात्र त्यानंतर उर्वरित महाराष्ट्रामध्ये कुठे विहिरीला पाणी आले असेल अशी पोझिशन नाही. नंतर इकडे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव,
धुळे, नंदुरबार इथे पावसाचं प्रमाण चांगलं आहे. म्हणजे इथे सुद्धा विहिरीला पाणी आले असेल किंवा इथं सुद्धा याला पाणी द्यायची काही आवश्यकता नाही. मात्र महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त जे जिल्हे आहेत कमी पावसाचे, तर मला माझ्या नजरेमध्ये नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, परभणी, बीड, त्यानंतर इकडे सांगलीचा काही भाग, साताऱ्याचा, अहिल्यानगर, पुण्याचा सुद्धा पूर्व भाग, जालन्याचा सुद्धा अंबड तालुका, त्यानंतर घनसावंगी, त्यानंतर मंठा, परतूड या तालुक्यामध्ये बदनापूर या तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस कमी आहे. मात्र जालना तालुक्यामध्ये सुद्धा असे काही गावं आहे की इथे सुद्धा पाऊस कमीच आहे. पण जाफराबाद, भोकरदन बऱ्यापैकी पाऊस आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपण जर इकडे पश्चिम आणि पश्चिमेचे जे तालुके आहेत आणि दक्षिणी जे तालुके इथे सुद्धा पाऊस कमी आहे. मात्र जे उत्तर आणि पूर्व जे तालुके इथे पाऊस थोडा समाधानकारक आहे. तर शेतकरी बंधूंनो, थोडं धीर धरा, पाऊस येणारच आहे आणि परतीचा पाऊस समाधानकारक पडणार आहे. तर आजच्या अंदाजामध्ये इतकेच. नमस्कार.